मुलांनो, आज आपण शब्दांच्या जातीमधील तिसरी जात विशेषण पाहणार आहोत। तर हे काय आहे सांगा? गुलाब। गुलाब हे काय आहे सांगा? नाम आहे। गुलाब हे याचं नाव आहे, म्हणजे ते नाम आहे। तर या गुलाबाबद्दल ह्याच्याकडे बघून तुम्हाला अजून काय सांगता येईल सांगा? याच्या रंगाबद्दल कशाबद्दल सांगता येईल का माहिती? सांग। लाल गुलाब आहे। हा लाल गुलाब आहे, म्हणजे लाल हा शब्द। हा, त्याच्यानंतर अजून काय सांगता येईल? हे खूप सुंदर गुलाब आहे। सुंदर गुलाब आहे। सुगंधी गुलाब आहे। सुगंधी गुलाब आहे। अजून छान गुलाब आहे। छान गुलाब आहे। तर पहा, आपण यांनी सांगितलेले शब्द लिहून घेऊया इथं। पहिल्यांदा काय सांगितलं? लाल गुलाब आहे। गुलाब ह्या एकच शब्द आहे, पण त्याच्याबद्दल लाल गुलाब, नंतर काय सुंदर गुलाब, सुगंधी गुलाब, सुगंधी गुलाब, त्यानंतर सुगंधी गुलाब, छान गुलाब, छान गुलाब, छान गुलाब, सुगंधी गुलाब आणि छान गुलाब। आणखी एक उदाहरण पाहूया आपण। मुलींनी सांगायचे आता, हे काय आहे सांगा? फुलपाखरू। काय आहे? फुलपाखरू। कसं आहे ते? निळं। हा, निळं फुलपाखरू आहे। अजून काय सांगता येईल ह्याच्याबद्दल? ते फुलपाखरू छान दिसत आहे। हा, छान दिसते। आणखी ते फुलपाखरू खूप सुंदर आहे। खूप सुंदर आहे। तर ह्या फुलपाखरू या नामाबद्दल सुद्धा सुंदर आहे, छान आहे, निळ्या रंगाचा आहे, हे शब्द आपण वापरलेले आहेत। जसं गुलाब या शब्दाबद्दल आपण लाल गुलाब, सुंदर गुलाब, सुगंधी गुलाब आणि छान गुलाब हे शब्द वापरले, तर या शब्दामुळे काय झालं? गुलाब या नामाबद्दल आपल्याला विशेष माहिती मिळाली, की त्याचा रंग कसा आहे, ते दिसतंय कसं, त्याचा वास कसा येतोय, ही विशेष माहिती मिळाली आपल्याला। तर मग या हे जे शब्द आहेत लाल, सुंदर, सुगंधी किंवा छान, तर या शब्दांना काय म्हणायचं? विशेषण। काय म्हणायचं? विशेषण। मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? विशेषण। आणखी एक उदाहरण सांगते तुम्हाला। आमची शाळा खूप मोठी आहे, तर याच्याबद्दल कोणत्या शब्दाने विशेष माहिती सांगितली आहे? मोठी। मोठी। खूप मोठी हा शब्द कशाबद्दल माहिती सांगितली आहे? शाळेबद्दल। शाळेबद्दल। शाळा या नामाबद्दल खूप मोठी या शब्दाने काय सांगितले? विशेष माहिती। म्हणून मोठी हा शब्द काय आहे? विशेषण आहे। मी एक शब्द सांगते तुम्हाला, तर त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द सांगायचे तुम्ही। झाड हे नाम आहे, त्याच्याबद्दल तुम्ही कोणकोणत्या शब्दाने विशेष माहिती सांगता, किंवा नाम ह्या झाड या नामासाठी आपण कोणकोणती विशेषण वापरू शकतो ते सांगायचे। हा, सांग। हे झाड उंच आहे। उंच झाड। उंच या शब्दाने माहिती सांगू शकतो। हा, उंच। त्यानंतर हे झाड छान आहे। छान झाड। हा, सांग। काटेरी झाड। काटेरी झाड। हा, आणखी वाळलेले झाड। वाळलेले। हा, हिरवे झाड। आणखी फुलाचे झाड आहे। फुलाचे झाड। फळाचे झाड आहे। फळाचे झाड। हा, आणखी सांग। लहान झाड। तर पहा, झाड या नामाबद्दल छान, उंच, काटेरी, वाळलेले, हिरवे, फुलाचे, लहान, फळाचे अशा शब्दाने काय होतंय? विशेष माहिती सांगितली जाते। म्हणून हे सगळे काय आहेत? विशेषण आहेत। आलं लक्षात? हो। तर तुम्ही उद्या येताना काय करायचंय की 10 नामं घ्यायची, आणि त्या 10 नामासाठी तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त विशेषण वापरता येतील ते विशेषण वापरून ते नामं लिहून आणायचे। आलं का लक्षात? हो।